इथे मी बरोबर 1 किलो गाजराचा हलवा बनवलेला आहे आणि अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेला आहे. अगदी टेस्टी लागतो. तुम्ही इथे बघू शकता, अगदी छान असा हा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. इथे गाजराचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे गाजरं आहेत ना, ती धुवून घ्यायची आहेत, कारण तर याच्यावरती भरपूर प्रमाणामध्ये माती असते. इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, त्या पद्धतीने अगदी चोळून चोळून धुवायची असते. म्हणजे काय होतं, याची माती आहे ती निघून जाते. आपण ही गाजरं डायरेक्ट नळाखालीही धुवू शकतो. अशा पद्धतीने सर्व गाजरं धुवून घेतल्यानंतर आता याच्यावरची साल काढून घ्यायची आहे. जे बटाट्याची साल काढायचं असतं ना, त्यांनी अगदी सहज ही याच्यावरची साल निघली जाते. तर बघू शकता, अगदी सहज ही साल निघत आहे. आता हिवाळ्याचे दिवस आहेत आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये अगदी ताजी ताजी अशी छान गाजरं आलेली असतात. तर म्हटलं चला आपण गाजराचा हलवा बनवूया. आता सर्वच गाजराचं मी अशा पद्धतीने साल काढून घेते आणि त्याच्या दोन्ही साईडचंही कट करायचं आहे. म्हणजे शेंड्याकडची थोडी साईड आणि बुडका अशा पद्धतीने दोन्ही साईडने थोडं थोडंसं कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला अशा पद्धतीने खिसून घ्यायचं आहे. जास्त मोठ्या साईडनेही करायचं नाही, मध्यम साईड असते ना, तिथून अशा पद्धतीने ही गाजरं सर्व खिसून घ्यायची आहेत. बघू शकता, अगदी मस्त अशी खिसल्यानंतर गाजरं दिसत आहे. तर अशा पद्धतीने सर्व गाजरं मी खिसून घेत आहे. आणि गाजर हलवा बनवताना मी इथे पारंपरिक पद्धतीने बनवलेला आहे. हा बनवण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण खूप टेस्टी होतो. इथे जाड बुडाची कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकलेलं आहे. तूप चांगलं वितळवून गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर किसून घेतलेली सर्व जी गाजरं आहे ना, ती याच्यामध्ये टाकायची आहेत आणि तुपामध्ये आपल्याला हे किसलेलं गाजर छान असं 3-4 मिनिटे परतून घ्यायचं आहे. याने काय होतं, गाजराची जी टेस्ट आहे ना, ती जास्त वाढली जाते. तर सर्वच किसलेलं गाजर आहे ना, ते मी या कढईमध्ये टाकलेलं आहे. इथे भरपूर प्रमाणामध्ये हे किसलेलं गाजर आहे ना, त्यामुळे अगदी हलक्या हाताने हळूहळू हलवायचं आहे, नाहीतर हे खाली पडू शकतं. आणि काय होतं, असं परतलं म्हणजे याची टेस्ट आणखी जास्त वाढली जाते. त्याचबरोबर ह्याची जी साईज आहे ना, ती थोडीशी कमी होते, जेणेकरून आपल्याला हलवायलाही अगदी सोपं जातं. तर कमी गॅसवरती सुरुवातीला आपल्याला हे हलवायचं आहे. तर बघू शकता, अगदी ताजी ताजी गाजरं असल्यामुळे अगदी छान दिसत आहे. आणि तुम्ही या पद्धतीने व्हिडिओमध्ये ज्या टिप्स दिलेल्या आहेत, त्या टिप्स वापरून, आणि ते मी अगदी प्रमाणही अचूक दिलेलं आहे, त्यामुळे गाजराचा हलवा आहे ना, तो अगदी टेस्टी तयार होतो. 2 ते 3 मिनिटे हे गाजर आहे ना, ते छान असं मी परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे बरोबर अर्धा लिटर फुल क्रीमचं दूध टाकलेलं आहे. म्हणजेच म्हशीचं दूध असतं ना, ते टाकायचं आहे. म्हणजे गाजरचा हलवा खूप टेस्टी आणि मलाईदार लागतो. तर हा जे दूध आहे ना, ते छान असं या किसलेल्या गाजरामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे दूध टाकलं ना, हे खूप जास्त पातळ असतं, पण आपल्याला मिडियम गॅस करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती हे जे दूध आहे ना, ते आटेपर्यंत हे गाजरचा हलवा आहे ना, तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. याने काय होतं, जे दूध आटतं ना, त्यामुळे अगदी मलाईदार हे गाजरचा हलवा तयार होतो, म्हणजेच खव्यासारखा लागतो. दूध व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करत आहे आणि मिडियम गॅसवरती दूध आटेपर्यंत हे असंच अधूनमधून हलवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे. आता दूध टाकल्यामुळे हे आपल्याला पहिल्यांदा पांढरं असं दिसतं, पण जसजसा हा गाजरचा हलवा तयार होतो ना, तो पुन्हा पहिल्यासारखा एकदम असा लाल बुंद कलरमध्ये दिसतो. इथे दूध टाकलेलं आहे आणि मी अशा पद्धतीने अधूनमधून हलवत आहे. अधूनमधून का हलवायचं, कारण तरी हे दूध आहे, त्यामुळं खाली लागू शकतं. आणि शक्यतो आपण जाडच बुडाचं भांडं घ्यायचं आहे गाजरचा हलवा बनवण्यासाठी. आणि ते बरोबर 15 मिनिटे झालेली आहेत आणि पहिल्यापेक्षा दूध आटलेलं आहे, म्हणजे कमी झालेलं आहे. पूर्णही आटलेलं नाही, पण थोडंसं निम्मं आटलेलं आहे. त्यामुळे आणखी असंच आपल्याला हे दूध आटेपर्यंत
मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता दूध जसं जसं आटत आहे ना, ते हे गाजर हलवा आहे ना, तो खूप जास्त असा पांढरा दिसत आहे. आता दूध निम्म आटल्यानंतर इथे मी खवा टाकलेला आहे. इथे मी बरोबर 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो खवा टाकलेला आहे. याने काय होतं, या गाजर हलव्याची आणखीन टेस्ट वाढली जाते. आता खवाही अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे. आता खवा गरम झाला ना, तो हळूहळू याच्यामध्ये वितळला जातो आणि व्यवस्थित मिक्स होतो. खवा घातल्यानंतर ही काय होतं, हे जे मिश्रण आहे ना, ते पातळच दिसतं. त्यामुळे आणखी हे आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे खवाही व्यवस्थित याच्यामध्ये परतला जातो आणि गाजरही छान असं शिजलं जातं. आता परत हे मी 5 मिनिटे खवा टाकल्यानंतर शिजवून घेत आहे, जेणेकरून खवा आहे ना, तो अगदी आतपर्यंत गाजराच्या आतपर्यंत जातो, जेणेकरून गाजरच्या हलव्याची टेस्ट वाढली जाते. 5 मिनिटे खवा छान असा मीडियम गॅसवरती मिक्स केलेला आहे. त्यानंतर 250 ग्रॅम इथे मी साखर टाकलेली आहे, म्हणजेच पाव किलो साखर टाकलेली आहे. हे अगदी अचूक प्रमाण आहे. एवढ्या प्रमाणामध्ये साखर टाकली ना, तर खवा अगदी छान टेस्टी तयार होतो. आता साखर टाकल्यानंतर हे साखर ज्यावेळेस मेल्ट होते किंवा वितळते, त्यामुळे हा गाजरचा हलवा पुन्हा पातळ दिसतो. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, मिडियमच गॅस ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरती हा गाजरचा हलवा आपल्याला थोडासा घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. आता थोडीशी याच्यामधली जी साखरेचं जे पाणी झालेलं असतं ना, ते आटलं ना, याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे आणि काजू बदाम कट करून टाकलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता आणि ड्रायफ्रूट्स तुम्हाला थोडेसे तुपामध्ये परतून टाकायचे असतील तरीही टाकू शकता. इथे मी डायरेक्टच टाकलेले आहेत आणि इथे बघू शकता हळूहळू याच्यातलं जे पाणी सुटलेलं होतं ते याच्यामधलं पाणी कमी झालेलं आहे आणि गाजरचा हलवा पहिल्यापेक्षा छान असा घट्ट झालेला आहे आणि इथे मस्त असा आपल्याला गाजरचा हलवा तयार झालेला आहे. इथे आपला गाजरचा हलवा झाला आहे कसं ओळखायचं, तर तो कढईपासून वेगळा व्हायला लागतो आणि साईडने असं तूप सुटतं, म्हणजे आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे. इथे मी गाजरचा हलवा सर्व करत आहे. हा गाजरचा हलवा आपण 4-5 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकतो. वरून अशा पद्धतीने डेकोरेशनसाठी इथे मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे. तुम्हाला ही गाजरच्या हलव्याची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.